नमस्कार मित्रांनो, असं रँडम याच्यामध्ये आपण टॉक करतोय आणि त्यामध्ये आपला आज असंच डाऊट विचार असा वाटला की ज्या प्रमोद सर इंग्लिश आपल्या इथे शिकवतात आणि इंग्लिशमध्ये जो रिसेंटली जो ट्रेंड आलेला आहे की नॉर्मल जे कन्व्हेन्शनल स्टडी होता तो स्टडी कुठंतरी कोलॅप झालेला आहे आणि थोडेफार ट्रिकी क्वेश्चन UPSCने यावेळेस विचारलेले आहेत. तर त्याबद्दल एक्झाम पॅटर्न चेंज झाले, त्याबद्दल प्रमोद सरांनी काय चेंजेस झालेले आहे पॅटर्नमध्ये? सर तसं सिलेबसमध्ये तर सगळ्याच गोष्टी कॉमन आहे. हम्म. बट जो प्रश्न विचारण्याचा जे स्किल आहे हम्म. जे UPSC दरवेळेस चेंज करत हम्म. असतं त्याच्यातच त्यांनी चेंज दाखवलेला आहे. हम्म. जसं आपण बघतो की जस्ट फॉर एक्झाम्पल सेंटेन्स अरेंजमेंट, तर पहिले खूप सिम्पल सेंटेन्स अरेंजमेंट येत होते, तुम्हाला PQRS देत होते आणि तुम्ही त्या इझिली अरेंज करू शकत होते. आता त्यांनी एक लेवल थोडी अप केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते स्टार्टिंगचे एक सेंटेन्स देतील, दॅट इज S1, त्याच्यानंतर S6 पण देतील लास्ट सेंटेन्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स अरेंज करायचे आणि त्या सेंटेन्सची जी लेंथ आहे ती पण त्यांनी वाढवली आहे. सो दे जस्ट म्हणजे कन्फ्युजन, कॅन्डिडेट कन्फ्युज होतो. जो कॅन्डिडेट आहे तो कॅपेबल आहे का ते रिडिंग करण्यासाठी, तो एक चेक करता येते. सेकंड गोष्ट जी मला वाटली ती पार्ट ऑफ स्पीचवर तुमची किती कमांड आहे. पहिले तुम्हाला स्पॉटिंग एरर येत होते, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली शोधू शकत होते की एरर कुठे आहे. आता तुम्हाला सेंटेन्स दिला जातो आणि त्याच्यात ते विचारताय की याच्यामध्ये नाउन कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला खूप बेसिक माहित पाहिजे की मला गिव्हन सेंटेन्स जे दिलं आहे ज्याच्यामध्ये मला नाउन आयडेंटिफाय करता येत आहे का, वर्ब आयडेंटिफाय करता येत आहे का. सो एक प्रकारे जे आपण म्हणतो की क्रिटिकल अनालिसिस व्यवस्थित करता येतं, तर अशा प्रकारे UPSC त्या वेळेने जाते. तुम्ही आता काय सजेस्ट कराल की हा जो पॅटर्न चेंज झालाय, या पॅटर्न साठी कुठले रेफरन्स ऍडिशनली मुलांनी रीड करायला हवे? मला असं वाटतं की आधी जो पहिले थोडा डिफरन्स होता की CDS आणि NDAच्या लेवलमध्ये, की NDA मध्ये थोडेसे क्वेश्चन लो लेवलचे होते आणि CDS मध्ये थोडे हायर लेवल होती. बट आता बोथ एक्झामची जी पॅटर्न आहे आणि जी लेवल आहे ती सेमच आलेली आहे. तर मला वाटतं की स्टुडंटने आपली पण लेवल थोडी अपग्रेड करावी आणि प्रिपरेशन करतानाच थोडंसं CDS लेवलचं करावं. त्याचे दोन फायदा होतील. एक, तुमचे NDA पण क्लिअर होईल. इन केस तुमची NDA नाही पण झाली तर तुम्ही फ्युचरमध्ये CDS देणार आहात, देण्यासाठी पण तुम्ही फुल्ली प्रिपेअर राहणार. आता समजा जे बुक्स मध्ये बघितलं की आपण रेनन मार्टिनचं बुक असेल किंवा अदर रेफरन्स बुक असतील किंवा कंटिन्युअसली अपग्रेडेशन बँकिंगच्या नोट्समध्ये चालू असतं, बँकिंग एक्झाममध्ये जास्त ट्रिकी क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारतात. तर अशा पद्धतीने ॲडिशनल काय विद्यार्थ्यांना सांगता येईल का की त्यांनी ह्या सोर्समधून अभ्यास केला तर त्यांचं इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं? ओके, सो मला असं वाटतं की रिडिंग कॉम्प्रेन्शनसाठी स्टुडंटनी आता फोकस केला पाहिजे न्यूजपेपर रिडिंग. आधी काय होतं की न्यूजपेपर रिडिंग फक्त UPSCचे स्टुडंट जास्त करत होते, बट आता मला वाटतं की त्या न्यूजपेपरची गरज ही NDAच्या स्टुडंटला पण आहे. त्याचे अजून अगेन दोन फायदे होतात. एक, रिडिंग म्हणजे तुमची रिडिंग हॅबिट वाढते आणि सेकंड, तुमची व्होकॅब पण खूप छान होते. आणि SSB इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे पॉईंट पाहिजे, कंटेंट पाहिजे. तो कंटेंट कुठून मिळणार आहे तुम्हाला? न्यूजपेपरमधनं. सो एकदाच न्यूजपेपर वाचल्यानंतर तुमच्याकडे 3 गोष्टी ऍडिशनल होतात. नेक्स्ट, आपल्या क्लासेसच्या ज्या नोट्स आहे त्या मोर दॅन सफिशियंट आहे. मला वाटतं की त्या नोट जर स्टुडंटने व्होकॅब, आपण 3 नोटबुक करायला लावलेल्या आहे स्टुडंटला, एक व्होकॅबसाठी, एक आपल्या ग्रामरसाठी आणि एक आपण त्यांचं एसे रायटिंग वगैरे पण घेत असतो. बघा, ही खूप मोठी गोष्ट आहे की 3 नोटबुक सरांनी सांगितलेले आहेत आणि कुठेतरी एक जो पॅटर्न चेंज होते त्या पॅटर्नला अनुसरून प्रमोद सरांनी ते अपग्रेडेशन केले. अजून काय सांगता येईल तो सर तुम्हाला? तर ज्याच्यामध्ये आपण काय करतो की मी जी व्होकॅब आपण इथे शिकवतो ती फक्त NDAची नसते, तर आपण ती CDS, FCAT जितक्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालेल्या आहे त्यांची असते. म्हणजे स्टुडंट 12thला असताना त्याची जी व्होकॅब आहे ती एक वेगळ्या लेवलला निघून जाते. त्याला नंतर परत CDS साठी वेगळी व्होकॅब करण्याची गरज नाही पडत आणि कॉम्पिटिशनमध्ये कुठे ना कुठे तो एक एज त्याला अप्पर हँड आपण म्हणू शकतो. सेकंड, ग्रामर आपण काही टॉपिक इंग्लिश ग्रामरचे आपल्याला NDA साठी आहे, बट काही सिलेक्टिव्ह टॉपिक हे दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आहे, आपण ते पण कव्हर अप करतो. म्हणजे स्टुडंटला एकाच वेळेस डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सिलेबस पण कव्हर होत आहे, बोर्डचा पण सिलेबस कव्हर होत आहे आणि सोबत त्यांचं NDA तर प्रिपेअर होतच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळता येत आहे असं मला वाटतं. नाही, खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही आज विद्यार्थ्यांना की जो ॲक्च्युली जो पर्सन त्या ठिकाणी किंवा जो टीचर त्या ठिकाणी शिकवतो त्या टीचर्सला त्या एक्झामचे बारकावे जास्त माहिती असतात त्या सब्जेक्टचे. म्हणूनच आम्ही इथं अभ्यास करून घेत असताना इंग्लिशसाठी जे आपले प्रमोद सर आहेत, ज्यांनी रिसेंटली खूप सारे एक्झाम क्रॅक केलेले आहेत, अशा प्रमोद सरांना आपण विचारलं की इंग्लिशमध्ये पॅटर्न कुठला चेंज झालेला आहे. आता ओल्ड एज किंवा जुनाट शिक्षण पद्धतीनुसार खूप सारे लोक शिकवत असतील आणि त्यामध्ये काही अपग्रेडेशन जर होत नसेल आणि कंटिन्युअसली एकच पॅटर्न फॉलो होत असेल तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रमोद सरांसारखे जर टीचर्स असतील तर त्या टीचर्सनी नक्कीच
इथं शिकवलं पाहिजे. तर अशाच आपले जे टीचर्स आहे, आपले जे फॅकल्टी आहेत, अशाच फॅकल्टीजला आपण विचारणार आहोत आणि आपण NDA बद्दलचे जे नॉलेज आहे ते अपग्रेड करणार आहोत. जय हिंद.